श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. यात अमावास्या तिथीला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. अमावास्या तिथी पितरांना समर्पित असते. या दिवशी स्नान आणि दान त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंच्या पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं. वर्षभरात एकूण 12 अमावास्या येतात. अमावास्येला पितरांचे श्राद्ध केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2:29 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 10 मार्च रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. अमावास्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, संकट आहेत, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्याला श्रीमंतीचा योग तर सुरू होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास देखील होणार आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला 100 पिढ्या धन दौलतची कधीही कमतरता पडणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, कारण माता लक्ष्मीला अमावास्या तिथी ही अतिशय प्रिय आणि त्या तिथीमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व विघ्न हे दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या येतात. म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा जे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. तरी ह्या उपायाकरता आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे. आता तुमच्या इथे कुठे मंदिर असेल तर मंदिराच्या इथे जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून तिकडच्या झाडाचंच पानं घेऊन तुम्ही घरी या. किंवा जर तुमच्या इकडे मंदिर नसेल तर मग काय करा, तुमच्या अवतीभोवती कुठेही पिंपळाचं जे झाड असेल त्याचं एक पान आणि एक काडी आपल्याला घरी घेऊन यायचे. त्या पानाला स्वच्छ धुवून घ्यायचं. जे पान आणणार ते व्यवस्थित पाहून घेऊन या. ते अखंड असलं पाहिजे, कुठेही फाटलेलं किंवा तुटलेलं किंवा किडलेलं नसावं. पान तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा घेऊन यायचं आहे. आणि हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा. संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा. आणि हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये बसूनच करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, एक कुंकू थोडंसं प्लेटमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या कुंकवाची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. आणि ते जे पान आपण घेतलं आहे त्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा लिहायची. जर तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा, नोकरी करता असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, किंवा व्यवसाय करता असेल तर व्यवसाय लिहा, किंवा तुम्हाला संतान प्राप्ती असेल तर संतान प्राप्ती लिहा, किंवा इतर ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या पानावर आपल्याला त्या काडीच्या मदतीने कुंकवामध्ये बुडवायचं आणि त्या पानावर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करायचा. त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये 1 लवंग आणि 1 हिरवी वेलची आपल्याला टाकायची. अशा रीतीने एक दिवा तयार करायचा आणि तो दिवा जो आहे आपल्याला प्रज्वलित करायचा. हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला 5 प्रकारचं धान्य घ्यायचं, जसं की गहू आहे, तांदूळ आहेत. तुम्ही इतरही 3 दुसरे धान्य घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे धान्य दुसरे कोणते नसतील तर तुम्ही डाळीसुद्धा घेऊ शकतात. तुम्ही चण्याची डाळ घेऊ शकतात, मसूरची डाळ घेऊ शकतात, मुगाची डाळ घेऊ शकतात. म्हणजे जे पण धान्य तुमच्या घरामध्ये आहे त्या 5 प्रकारचे धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये थोडं थोडं ठेवायचं आहे.
त्यानंतर आपण ज्या पानावर आपल्या मनातली इच्छा लिहिली आहे ते पान आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक मंत्रचा जप करायचा आहे. आपल्याला ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा आहे, ते पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन. इच्छापूर्ती करता, त्याचबरोबर आपल्या कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होते, त्याचबरोबर आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ती करता हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे. आता ह्या पानावरही आपण उच्च कोटीची सेवा केली आहे, त्यामुळे ते पान अभिमंत्रित झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, ज्या प्लेटमध्ये आपण 5 प्रकारचं धान्य घेतलेलं आहे ते धान्याच्या प्लेटवर जे आहे आपल्याला हे पान ठेवायचं आणि त्या पानावर जो आपण दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तो दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्यावर जे माता लक्ष्मीची अखंड कृपा ही होत असते आणि तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये कधीही धन दौलतची कमतरता होत नाही. हा सर्व उपाय करून झाल्यानंतर आपला पुन्हा एकदा माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची, आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि हा जो दिवा आहे तो संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचा. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आहे रविवार, दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सोमवारी आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर जे आहे हा दिवा उचलायचा आहे. तिकडनं दिव्यामध्ये असणारी जी लवंग आहे, वेलची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आणि जे धान्य आहे ते आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचं आहे. आणि ते जे पिंपळाचं पान ज्याच्यावर आपण इच्छा लिहिली आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये ते प्रवाहित करताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि ते पान आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे. जसं जसं ते पान प्रवाहित होतं तशी तशी आपल्या मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण होते. अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर पहा, तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.